एक दिवस अरण्यात व्यास त्यांच्याकडे आले. व्यासांनी वेळोवेळी लक्ष ठेवलं आहे. पांडवाचं लक्ष व्यासांनी प्रत्येक वेळेला ठेवलं आहे. व्यासांनी सांगितलं, नका थांबू, एक चक्रा नगरीत जा. पुढे ब्राह्मण तुम्हाला भेटतील. एक चक्र पुरात तुम्ही मेले म्हणून 13 दिवस काय सगळं पार पडलेलं आहे. थांबवलं पांडव कुंती स्थित. नगर एक चक्रा नगरीत शासन भूक पुरवाल तर तुम्ही सगळे सुखात राहाल, नाही 2-4 दिवसात तुम्हाला सगळ्याला खाऊन टाकेल. वाटून दिलं. आज या घराची पाळी, त्या घराची, हे 200 घरात वाटून दिलं. ही ज्या ब्राह्मणाच्या घरात राहिले होते त्याच्यात ब्राह्मण, त्याची पत्नी, एक मुलगा आणि मुलगी, 10-12 वर्षात वय. त्यांची होती पाळी दुसऱ्या दिवशी. आता कुळाची भिंत ऐकू येईलच की नाही. ते चौघही रात्रभर झोपले नाहीत. त्याचं भोजन आणून ठेवले, रेडा आणून ठेवला. बाजारात विकत काय करा. ब्राह्मणाने सांगितलं, मला मरण्याचं आहे, मी मेल्यावर या पोरांचं पोषण त्यापेक्षा तुम्ही करा, भोजन म्हणून जाऊ. ती कटकट जाईल. ती ऐकत होती. कुंतीनं भीमाला उठवलं, सांगितलं, पोरा मारशील का ते बकासुराला? सांगितलं, नक्की, मला दिसला की संपला. बरं, मी भीमाची आई सांगता येत नाही, प्रगट होण्याची भीती, मी थोडंसं बोलून येते. ब्राह्मणाचं दार वाजवलं. तिसऱ्या प्रहलाला, ती जागेच होते विचारे, धाकान. त्याने सांगितलं, बाई एवढ्या रात्री का आला? सांगितलं, याच्याकरता की मी तुमचं बोलणं ऐकलेलं आहे. ब्राह्मणाचं दुःख आम्ही ऐकलेलं आहे, आम्ही ब्राह्मण आहोत, एक दुसऱ्याचं दुःख जाणतो. त्यांनी सांगितलं, सार हे निरर्थक, माझं आयुष्यच फुकट गेलं वगैरे. जीवात्मा एकटा येतो, एकटा जातो. आता मरायच्या वेळेला माणसाला वेदांत आठवत असतो. अर्थे सुप्ता परम. ब्राह्मणाने सांगितलं, धनाची इच्छा सगळ्यात मोठं दुःख आहे. धन प्राप्त करताना कष्ट, सांभाळताना कष्ट, चोरी झाली तरी कष्ट, शेवटी नरकाला जा. यावंत्रेश्च संयोगात वगैरे. कुंतीने सांगितले, मी याच्याकडे तुमच्याकडे आली आहे की माझा मुलगा आहे, दष्टपुष्ट आहे चांगला, त्याला मंत्र माहीत आहे. मंत्र उद्या बकासुराला तुम्ही नाही जायचं, त्याचं भोजन म्हणून माझा मुलगा जाईल आणि मंत्राने त्याचा वध करील, सगळ्या गावाचं संकटी टळेल. ब्राह्मणाने सांगितलं, हे मला कबूल नाही. आमचं मरण दाराशी आहे, आमच्या बदली दुसऱ्या ब्राह्मणाच्या पोराचा जीव घेणं आणि आपला जीव वाचवणं, नरकाला जायचं आहे का आम्हाला? आमचं काय होईल ते आम्ही कुणीतरी जाऊ, तुम्ही जा, आम्हाला तुमचं कबूल नाही. फार लीनतेनं कुंतीनं त्यांची खुशामत केली.
अगं तुम्ही चिंता करू नका, निश्चित रूपानं माझा मुलगा तुम्हाला आत्ता वाटते तसं, पण पहिल्या प्रहरातच त्याला मारून टाकील, मग तुम्हाला खात्री पटेल वगैरे वगैरे कसंही करून. शेवटी काय ना, शाद्धर्म कल्याणम बहुपत्नीकृतां नराणां स्त्रीणामधर्मं सुहृदः. अरे बाबा, अनेक स्त्रिया विवाह करणाऱ्या पुरुषाला पापाला प्रवृत्त करतात, काही पापापासून निवृत्त करतात. स्त्रीचा धर्म कोणता आहे? चारपैकी समजूत कोणाची घालू शकली नाही आणि दुसऱ्या दिवशी भीम गेले, झाडाला रेडा बांधलेला आहे, भात शिजवून तिथे नेलेला आहे बंडी भरून. त्याची ठरलेली वेळ होती. बकासूर जेव्हा आला ओरडत, त्यावेळेला अर्धा भात दादाने खाऊन टाकला होता. रेडा नाही खाल्ला, रेड्याला काय कामच नाही, त्याला दिलं सोडून, जंगलात रेडा सोडून दिला आणि अर्धा भात खाल्ला. आणि मागून पाहिलं, वा, माझं भोजन बनवून आलेला माणूस तोच भात खाऊन राहिला, आणि काय तर आजपर्यंत नाही घडलं कदा. कयोयम भुंगते, यम लोकाला जाण्याची कोणाची इच्छा आहे? माझ्या डोळ्यासमोर माझं भोजन खातो, काय करावं याला. त्यांनी मुष्टिप्रहार दादाच्या पाठीवर केला. दादाचं खाणं सुरू होतं. त्यांनी सांगितलं, रे बाबा, मला 5-2 मिनटं सुखानं जीव दे, कारण तुझ्या मुष्टिप्रहारानं माझं काहीही बिघडणे. भात खाल्ला, ढेकर दिला आणि उठून उभे राहिले. त्याला सांगितलं, बेटा वाजाव. फार वेळच नाही हो, सगळे लांबून पाहत होते, ब्राह्मण, त्याचं कुटुंब, ती पांडव. फार लवकर त्याला मारून टाकला. सगळी गावातली माणसं, सगळी जनता कुंतीच्या पाया पडत होती. सांगितलं, बाई धन्य आहेस तू, हा पुत्र प्रसवली. अगं आमच्या प्रत्येक घरावर हे संकट रोज आहे, गावाचं संकट मिटवलं तुम्ही, काय तुमचे उपकार आणि काय कृतज्ञ बाबा. बकासुराच्या वधानंतर व्यासाने सांगितलं होतं मी येईल. चैत्र पर्वात एक ब्राह्मण आला, तो विचित्र विचित्र कथा सांगत होता आणि राजा द्रुपदाच्या नगरीचं वर्णन करत होता. त्याने हेही सांगून टाकलं की व लवकरच महिन्याभरात त्यांच्याकडे फार मोठा कार्यक्रम आहे आणि तिथे त्यांच्या कन्येचं स्वयंवर होणार आहे. आता तुम्ही गरीब ब्राह्मण आहात, तो उत्सव जवळजवळ 20 दिवसाचे वर चालेल. 20 दिवस खाण्यापिण्याची चैन राहील, खुल्लं द्वार आहे, अन्नदान आहे, रोज मिष्टान्न खायला भेटेल. म्हणून तुम्ही आजपासूनच चालायला लागा, महिन्याभरात तिथे पोहोचाल. महिनाभर घोर नाही त्या नगरीत राहा. प्रकारमध्ये सांगावं लागेल द्रौपदीचा. ब्राह्मणवाच, हे ब्राह्मण बोलतो जो आलेला आहे, विचित्र कथा सांगत होतो ना, त्यांनी सांगितलं कुंती आधी पांडवांना, बाई एक काश्यप गोत्री ब्राह्मण, त्याचं नाव होतं याज. कारण तुझ्या लक्षात आलं असेल काय गडबड असते. द्रुपदाचा अपमान केला द्रोणाचार्यांनी, बांधून आणलं की नाही त्याला. क्षत्रिय होते, सर्प आणि क्षत्रिय बदला घेतात. त्यांनी शंकराचं तप केल्यावर शंकराला वरदान मागितलं, महाराज एक तर मला द्रोणाचार्याचा वध करणारा पुत्र द्या, कारण मला मुलगा नाही आहे, किंवा मला असा मुलगा झाला पाहिजे की जो द्रोणाचार्याला मारील. शंकरांनी सांगितलं पुत्रकामेष्टी यज्ञ करावं लागेल, करतो म्हणला. पुरोहिताचं नाव सांगा, दक्षिण दिशेला जा, तेथे काश्यप गोत्र ज्यांचा आहे तो अतिविद्वान याज्ञिक आहे, त्याचं नाव आहे याज, आणि त्याच्या धाकट्या भावाचं नाव आहे उपयाज. द्रुपद गेले. याजाने सांगितलं, महाराज मला पुत्र व्हावा म्हणून यज्ञ करायचा आहे, पण तो पुत्र म्हणजे द्रोणाला मारणारा पुत्र झाला पाहिजे. 10,000 गाई दक्षिणेत देईल. सांगितलं मला काही नको, द्रोणासारख्या ब्राह्मणाचा वध करणारा पुत्र मी तुझा यज्ञ करतच नाही. मग कोण करील नाव सांगा. सांगितलं माझा भाऊ करील उपयास, त्याच्याकडे जा.
तो कशावरून करील? अरे त्याची परीक्षा केली आहे मी, माझाच भाऊ आहे ना. तो द्रव्याकरता भूक लागली, द्रव्य मिळालं तर त्याच्याकरता शुद्धी पाहत नाही. आम्ही वाटेनं जात असताना एका वृक्षाचं फळ खाली पडलं, ते धुवून मग खायला पाहिजे, त्यांनी तसंच तोंडात घातलं. माझ्या लक्षात आलं की हा शुद्धी पाहत नाही, धनाचा भुकेला आहे. 10,000 गाई द्यायचं काम नाही, 2,000 गाईच्या दक्षिणेत तुझा यज्ञ करून देईल. उपयाजाने कबूल केलं आणि यज्ञ केला. त्यांनी सांगितलं, पा यज्ञ तर मी करतो राजा, ही तिथी घटकापळ आणि या वेळेला अग्नीत मी आहुती टाकीन. या क्षणाला त्यावेळेला अग्नीतून जो प्रसाद निघेल तो तुझ्या पत्नीला खायला द्यायचा, मुलगा होईल. दोष निवृत्तीनंतर संतती होते, नुसत्या फळानं लेकरं होत नाहीत. जेव्हा यजमान पत्नीला तो प्रसाद द्यायचा आहे प्रौढावस्थेच्या आधी, राणीला निरोप पाठवला द्रुपदाच्या पत्नीला की बाई तुम्ही या इथे, हा प्रसाद मला भक्षण करायचा आहे, 3-4 मिनिटाचा वेळ आहे. तिनं निरोप पाठवला, मी तांबूल भक्षण केलेलं आहे, माझं तोंड लाल आहे. तांबूल भक्षण करून जोपर्यंत लालपणा तोंडाचा जात नाही तोपर्यंत प्रसाद भक्षण करता येत नाही, म्हणून मला 10-15 मिनिटाचा वेळ द्या. त्यांनी सांगितलं ही वेळ टळून गेल्यावर यज्ञ फुकट जाईल. द्रुपदाला सांगितलं काय करावं? त्यांनी सांगितलं आता मी काय सांगू. उपयाजानी आहुती अग्नीत टाकली. स्वाहा म्हटल्यावर 16 वर्षाचं वय दृष्टिद्युम्नाचं आणि द्रौपदीचं यज्ञकुंडातून वर आले, सवस्त्र सशस्त्र अलंकारासहित कृष्ण. हे प्रयोग आता नवीन नाही आहेत, याला यज्ञाचं याचं स्वरूप आहे. आत्ताचे जे प्रयोग आहे, डॉक्टर शर्मा होते म्हैसूर म्हणजे चेन्नईचे, त्या डॉक्टर शर्मानी म्हशीच्या उदरात गर्भ होता तो इंजेक्शननं ते लिक्विड बाहेर काढलं आणि 32 टेस्ट ट्यूबमध्ये ते थोडं थोडं घातलं. त्याच्यावर जे प्रयोग केल्यानंतर 32 वगारी 6 महिन्यानंतर जन्माला आला, एवढे 32. कसं झालं तर पहा तुम्ही काय झालं ते. तुमच्या बीजात अनेक जीव आहेत, पण ते त्याचं डिवायडेशन करून उपाधीत प्रत्येकाला जन्मवणं, जस्ट लाईक ए टेस्ट ट्यूब बेबी, प्रक्रिया तीच आहे. आणि याप्रमाणे दृष्टिद्युम्न आणि द्रौपदी त्याच्यातून निघाली. आता सुतार्थेनोपलब्धासम, उपयाजांनी सांगितलं राणी तू आता आई नाही झाली, तशी आई आहेस, पण मी तुझ्या पोटातून पुत्र जन्माला घातला असता, तू गडबड केली. तेव्हा कुमारीच्या अपि पांचाली वेदीवध्यात समुत्थिता सुडवा दर्शनीय वगैरे श्याम वर्ण होता द्रौपदीची. तिच्यासारखे नेत्र कोणत्याही स्त्रीचे कधीही नव्हते, निष्पाप शरीर. पण गंमत काय झाली, त्यावेळेला जरी सौंदर्य असेल ताम चापी सुश्रोणी, आकाशवाणी झाली, सर्वो युरिष्टा कृष्णा नितांतु क्षत्रियान क्षयम. आकाशवाणीने सांगितलं राजा द्रुपद या कन्येचं नाव कृष्णा ठेव, आणि समस्त युवती ती श्रेष्ठ तर आहेत, पण पृथ्वीवरच्या सगळ्या क्षत्रियांचा संहार हिच्या निमित्तानं होईल. झालं की नाही. द्रौपदी वस्त्रण आठवा, ज्याजम प्रपेदेती सुनार्थिनी जनीन जानयामी म्हणते ती वगैरे. ब्राह्मणाने सांगितलं द्रोणाचार्याजवळ जाऊन, महाराज असा यज्ञ झाला आणि एक कन्या आणि पुत्र, ते तर जन्माला तर आलेच, तो गृहीसुपुरा इथं कशी काय कन्या जन्माला आली. सांगितलं उपयाज. त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि दृष्टिद्युम्न नावाचा मुलगा जन्माला आला. तो अर्धा क्षत्रिय आणि अर्धा ब्राह्मण आहे. अग्नी ब्राह्मण आहेत म्हणून अग्नीतून निघाला अर्धा ब्राह्मण. द्रुपदाचा पुत्र म्हणवला गेला म्हणून ते क्षत्रिय आहेत म्हणून अर्धा क्षत्रिय. आईच्या पोटातून हे जन्माला आलेच नाहीत दोघं बहीण भाऊ.
द्रोणाचार्य उवाच. प्रतापी भारद्वाजनंदन द्रोण ऐकल्यानंतर एकच बोलले, उपकार कोदेहम भारद्वानम प्रतापवान. भाग्याचं उल्लंघन कुणीही करणार नाही. तो माझ्याकडे आला तर मी त्याला युद्धकला शिकवीन, शिष्य बनवून घेईल. पण माझ्या मनात हे नाही येणार की दृष्टिद्युम्न माझा मृत्यू आहे म्हणून मी त्याचा मत्सर किंवा द्वेष करील. एवढा अधिकार होता द्रोणांचा. पुढे दृष्टिद्युम्न त्यांच्याच विद्यालयात शिकला. अस्त्रविद्या इतका तयार झाला की 7 अक्षौहिणी सेनेचा सरसेनापती होता तो भारतीय युद्धात. द्रुपदावाच अहोरूप महोधैर्यम वीर्यम शिकितम चिंतम. फार प्रसन्न आहेत, अशी संतती प्राप्त झाली. आणि गंमत आहे महाराज, सांगितल्याप्रमाणे जेव्हा वेद व्यास आले, व्यासाने सांगितलं, मी तुम्हाला एक अशी कथा सांगतो, तुम्हाला विचित्र वाटेल. पोरांनो, आसीत तपोवने देवी कन्या महात्मना. फार पूर्वीची गोष्ट आहे. तपोवनात एका ऋषीची कन्या होती. चांगली होती ती, पण तिला नवराच मिळाला नाही, पतीच नाही. म्हणून तिनं शंकराचं उग्र तप केलं. उग्र तपानंतर तिनं 5दा उच्चार केला, मला पती पाहिजे. पती शब्दाचा 5दा उच्चार शंकराने ऐकला आणि सांगितलं, पोरी तू 5 वेळ पती शब्द उच्चारलास, तुला 5 पती मिळतील. पोरांनो, तीच देवरूपिणी कन्या द्रुपदाच्या यज्ञात कृष्णा म्हणजे द्रौपदी म्हणून जन्माला आलेली आहे. तुमचं प्रयोजन आहे. मी तुम्हाला आज्ञा देतो, तुम्ही पांचाल राष्ट्राची यात्रा करा. ब्राह्मण सोबत आहेत. पुरोहित कोणी बरोबर नाही, कारण क्षत्रिय राजांना कोणीतरी पौरोहित्य करणारा पुरोहित लागतो ना. हितंकर होती ते पुरोहित, कोणी नव्हतं. पश्चिम दिशेकडे भयंकर लाली होती सूर्याला. कार्यवश वेदवेत्ता पुरुष जो असतो ना, तो रात्री जलात प्रवेश नाही करत. मध्ये आडवी आहे गंगा. संध्याकाळ झाली होती, पण रात्र होण्याच्या आधी पलीकडे जाऊ म्हणून पाण्यात पाय घातला पांडवांनी. कुंतीला घेतलं खांद्यावर. चित्रसेन गंधर्व सायंकाळच्या वेळेला जलक्रीडा करत होते स्त्रियासहित. त्यांनी सांगितलं, कोण पाण्यात आला रे बाबा? गंगा, यमुना, सरस्वती, रस्ता, शरयू, गौतमी आदी जी गंडकी आहेत, ह्या अतिपवित्र नद्या आहेत. ह्या पाण्यात पाय टाकू नका. आम्ही इथून आमच्या विमानात स्वर्गात निघून गेलो की मग तुम्ही नदी पार करा, अशी आज्ञा दिली चित्रसेन गंधर्वांनी. अर्जुनाने सांगितलं, आम्ही तुमचे सालदार नाही. पाणी सगळ्याच्या मालकीचं आहे. नदीत कुणी जाऊ शकेल, वायूचा श्वास कुणी घेऊ शकेल. तुम्ही आम्हाला पंचभूताकरता प्रतिबंध करू शकत नाही. चित्रसेन गंधर्वांनी एवढ्या पाण्यात उभं राहून धनुष्याला बाण लावला आणि युद्धाला सुरुवात झाली. दिविष्कापै गंधर्वा नानास्त्रीषु प्रयुज्यते. आता गंधर्व आहेत ते, अनेक अस्त्र लावले. अर्जुनाने आग्नेयास्त्र धनुष्याला लावलं आणि पाण्यात टाकलं. चारी बाजूला पाणी पेटलं, पाणी जाळ पाण्यावर. चित्रसेन गंधर्व शरण आले. त्यांनी सांगितलं, अर्जुना तुम्ही तापत्य आहात. अंगारपर्ण म्हणजे चित्रसेन सोडून दिलो मी त्याला. अग्नी पेटवला. चित्रसेन गंधर्व आणि अर्जुन अग्नीच्या साक्षीनं मित्र झाले. थोडीशी देवाणघेवाण आहे. त्यांनी सांगितलं, तुम्ही पुढे जाता, भविष्य काय मला माहीत आहे. गंधर्वांनी सांगितलं, मी तुला विचूषिका नावाची विद्या देतो अर्जुना. ही विचूषिका विद्या अशी आहे की समजा 100 फूट उंच गवताची गंजी आणि तुम्ही त्याच्या सुई टाकली, तीही तुला या विद्येच्या द्वारा दिसेल. बदल्यात मला आग्नेयास्त्र दे. चाक्षुषी नावाची विद्या ही. आणि गंधर्व लोकातले 100 अश्व मी तुम्हाला भेट देतो. चित्रसेन गंधर्व म्हणतो.
घोडे देवता आणि क्षत्रियांची वाहनं आहेत. तर तुम्ही आता जिथे जातात तिथे तुमचं शुभ होईलच आणि योग्य कालाला आपण भेटू. चतुर्सेन गंधर्व म्हणतात योग्य कालाला भेटू. आणि अर्जुना स्वर्गातही भेटू सांगितलं. मेल्यावर करेन नाही, आणि मेल्यावर तर ते भेटतात, जिवंतपणी स्वर्गात भेटू. काय करावं? वज्रम स्यात् धर्मक्षत्रम वज्रत स्मृतः. अग्नीत आहुती ब्राह्मण देतो म्हणून ब्राह्मणाचा उजवा हात त्याला वज्र म्हणतात. वज्र. आणि क्षत्रियाचा रथ वज्र आहे. वैश्यलोक जे दान करतात म्हणून त्यांच्याही हाताला वज्र म्हणतात उजव्या. शूद्र लोक सेवा करतात म्हणून तेही वज्ररूप आहेत. 4 वर्णाची माणसं वज्ररूप असतात. घोडे अवध्य आहेत, मगधदेशीय, इच्छेप्रमाणे चालणारे वगैरे वगैरे. गंधर्वांनी सांगितलं संयोग होई प्रात्यग्रो महात्सुना. मी तुम्हाला तापत्य का म्हटलं याचं उत्तर ऐक. तप्ती ही भगवान भुवन भास्कर सूर्याची कन्या आहे. तिनं प्रेमामुळे संवरण राजाला पती म्हणून वरला आणि अर्ध्या अंगानं नदी झाली जी तापी आपली आहे ती. त्या कुलात तुम्ही जन्माला आलात म्हणून मी तुम्हाला तापत्य म्हटलं. सूर्यकुल राजा संवरणाचं ते तुमच्या पूर्वजांचेही पूर्वज होते. अर्जुना, कामासक्त झाल्यानंतर पुरुष किती ब्राह्मणाला एखाद्या पुढेकडून जर निशाचरावर विजय मिळेल तर त्या दिशेचा सगळा भाग पुरोहितावर असतो. तुमच्याजवळ पुरोहित नाही आहे म्हणून मी तुम्हाला पत्ता सांगतो. त्या ब्राह्मणाकडे जा, त्यांचं दर्शन घ्या आणि त्यांना विनंती करा महाराज आमचं पौरोहित्य स्वीकारा. ह्या लांब कथा असतात. कारण पूर्व जे काय असेल नसेल ते मला नाईलाजाने त्याला सोडावं लागेल. गंधर्वांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा ते त्या ब्राह्मणा पडले, वशिष्ठ होती ब्राह्मण आहेत. थोडीशी कसा विश्वामित्राची वशिष्ठाची नंदिनी करता आलेली आहे. शक्तीच्या शापानं कल्माशपादाचं राक्षण होणं वगैरे ही कथा मी तुम्हाला भागवतात सांगितलेली आहे. पराशराचा जन्म वगैरे. कारण त्यांचं वैर होतं. विश्वामित्र म्हणत होते मला ब्रह्मर्षी कोणी समजतच नाही, त्याच्यामुळे वशिष्ठाला ब्रह्मर्षी म्हणतात. मत्सर होता तो. पुढे ते मिटलं. क्रोध आणि प्रतिज्ञा निष्फल होते कायचा विचार करावा लागेल. आज मी विश्वामित्रांना म्हणजे वशिष्ठाला मारून टाकील म्हणून दगड घेऊन गेले. अरुंधती त्यांची पत्नी वशिष्ठांची बसले होते. नवरा बायको बाहेर चाललं होतं. हे मागं दगड हातात घेऊन उभे होते. त्याच्या कपाळात दगड घालू. वशिष्ठाच्या चांदी रात्र होती. अरुंधतीने विचारलं पतीला महाराज ही जी तारांगण चंद्र दिसतो यात सगळ्यात श्रेष्ठ चंद्र आहे, त्याप्रमाणे तुम्ही जे तपस्वी लोक आहात त्यात सगळ्यात तेजस्वी तपस्वी कोण आहे? आता त्यांना काही माहीत नाही की आपल्या मागं दगड हातात घेऊन धोंडा. त्यांनी सांगितलं ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्र आहे त्याप्रमाणे सगळ्यात श्रेष्ठ विश्वामित्र आहेत. दगड फेकून दिला, डोकं ठेवलं पायावर. आणि त्या दिवशी वशिष्ठांनी बोलावलं त्यांना. ब्रह्मर्षे तुमचं स्वागत आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. काय असते माणसाचं? अंतर्दानशी पांडुरंग. अंगरेसाचा शाप वगैरे कल्माशपादाला आहे. कधी कधी गडबड होत असते. पांचाल दिशेची यात्रा करत असताना अरिष्ट आधी फार भानगडी असतात त्या. कारण द्रुपदाच्या राजधानीत कुठे राहावं? अग्नी कोण रक्षण करेल? धौम्य होते. धौम्याने पौरोहित्य करण्याचं कबूल केलं.
पुरोहित यजमानाच्या अग्नीचं रक्षण करत असतो. अग्नी सदा प्रज्वलत असतो 24 तास. व्यासाने सांगितलं तुम्ही एका कुंभाराच्या घरी राहा, वेश ब्राह्मणाचा ठेवा, ब्राह्मणाकडे राहू नका. ब्राह्मण जास्त बोलत राहतात, तुमच्या तोंडून कमी जास्त निघेल, गडबड होईल. कुंभार त्याच्या कामात गर्क असतो, दिवसभर ते चाक फिरवतो, गरगर गरगर भांडे करतो, त्याला फुरसत नसते रिकाम्या गोष्टी करायला. ब्राह्मण जास्त बडबड करतात, कुंभाराच्या घरी राहा. काय किती बारीक आहे हो. आणि कुंभारानं पडवीच जागा दिली मला, त्याला कोणाला काही माहीत नाही. जेव्हा कुंभाराकडे राहिले तर तो उत्सव म्हणजे साधारण उत्सव नाही ना, राजा द्रुपदाच्या कन्येचं स्वयंवर चाललं का महिनाभर. 15 दिवस गाणं बजावणं सगळं झालं आणि 16व्या दिवशी वर्तमाने समाजे तृणीय चिन्हे षोडशे दिने, 16व्या दिवशी सर्व समाज एका ठिकाणी आला आणि द्रौपदी हातात माळ घेऊन सभा मंडपात आली. ते वर्णनाचे श्लोक खूप आहेत. द्रौपदीचं वर्णन आहे 2 श्लोकात. दृष्टद्युम्न वाच, तिचा भाऊ दृष्टद्युम्न त्या व्यासपीठावर आल्यावर त्याने आवाहन केलं, ही माझी बहीण आहे, हिला मी तुमची ओळख करून देतो. हिच्या इच्छेला पटेल त्याच्या गळ्यात ही माळ घालील, कुणी बलात्कार करू शकणार नाही, मला माझ्याच गळ्यात घाल. दृष्टद्युम्नाने सांगितलं, कृष्णे इथे अनेक क्षत्रिय असंख्य राजे आले आहेत. हे गांधारा सुबल आहेत, हे राजे दुर्योधन आहेत, अश्वत्थामा बौद्ध ब्राह्मण आणि क्षत्रिय सुशर्मा आहेत, सेनबिंदू आहेत, सुकेतू आहेत, सुवर्चा आहेत, सुचित्रा आहेत, सूर्यध्वज, चंद्रसेन, जलसंध, पौंड्रक, वासुदेव, भगदत्त आदी. तेव्हा हे तुझ्या समोर बसले आहेत ना, हे कौशाधिपती आहेत, हे नेहमीच राक्षसांना मारतात, हे संकर्षण आहेत. आणि हा समोर बसला आहे ना, वासुदेव आहे, म्हणजे कृष्ण. चारुदेशन आहेत, प्रद्युम्न आहेत, सगळ्यांची ओळख करून दिली. सात्यकी आहेत, अक्रूर आहेत, आशाव, अनिरुद्ध आदी. हे वृष्णीवंशी आहेत, गोत्र सांगितलं, सगळ्यांचा परिचय दिला करून. आणि मग सांगितलं इथे बाण ठेवलेले आहेत 5, वर यंत्राचा मासा आहे, गरगर गरगर फिरून राहिला, भयंकर वेग आहे त्याला. या 5 बाणांनी जो या मत्स्याचा वेध करील त्याच्या गळ्यात माझी बहीण माळ घालील पती म्हणून. आता क्षत्रिय तो खूप आहेत महाराज. दुर्योधनाने प्रयत्न केला, काही कारणच नाही. फक्त कर्णाने बाण उचलल्यावर द्रौपदीने सांगितलं, हा सूतपुत्र आहे, मी याचं वरण करणार. त्यांनी पुन्हा सूर्याकडे पाहिलं की ठेवून दिलं खाली धनुष्य. आता कोण आहे? ही ब्राह्मण बसले आहेत समोर, या बाजूला क्षत्रिय बसले आहेत, दाईन म्हणजे उजव्या बाजूला. कृष्ण बारकाईने या 5 ब्राह्मणाकडे पाहत होते, पांडवाकडे. बलरामदादाच्या मांडीवरच टोचलं, सांगितलं, दादा हे ब्राह्मण पाहिले का समोरचे? सांगितलं पाहिले. मला असं वाटतं की पांडव आहेत, त्यांची आकृती पाहून ज्याप्रमाणे अंगावर भस्म लावून शरीर अदृश्य केलं जाते, बलरामाने सांगितलेलं की मलाही असं वाटतं. कारण यातला जो मधला 4 नंबरचा ब्राह्मण आहे ना, अतिसुंदर आहे. ब्राह्मणाला एवढं सौंदर्य कुठून आलं? नकुल होते ते. पृथ्वीच्या पाठीवर नकुला एवढं पुरुषात सौंदर्य कुणालाच नव्हतं. पाहतं खरं काय, कर्ण, दुर्योधन, शाल्व, शल्य, अश्वत्थामा, सगळे. कुणाला बाणाला प्रत्यंचा चढवता येत नव्हती, कुणाला बाण लावता येत नव्हता, हे सगळं झालं. कर्णाने प्रत्यंचा लावली होती नाही असं नाही. दाक्षिणात्य पाठात हा थोडासा पाठभेद 2 श्लोकाचा आहे. भांडारकरांच्या प्रतीत आणि या प्रतीत थोडा फरक आहे. 187वा श्लोक आहे, त्यांनी ते 2
वेगळे घातले आहेत. करण्याकरता थोडंसं वेगळं बोलले. शिशुपालांनी गुडघे टेकून दिले, शक्य झालं नाही. जरासंधही अविचल भावानं उभा राहिला, बाण नाही टाकू शकला. दृष्टिद्युम्नाने पाहायला सगळ्यांचे प्रयत्न संपले. पुन्हा सगळ्यात समोर आले. सांगितलं, राजांनो, तुम्ही क्षत्रिय आहात, ब्राह्मणी आहात. मला माझी बहीण अविवाहित ठेवावी लागेल काय? पृथ्वीवरचे क्षत्रिय संपले काय? काय कराल? चॅलेंज झालं की नाही का प्रकारचं. धर्मराजाने अर्जुनाकडे पाहिलं. अर्जुनाने मोठ्या भावाचं मत जाणून सगळ्या ब्रह्मवृंदाला नमस्कार केला. त्या यंत्राजवळ आले, धनुष्यालाही प्रणाम केला, त्याची एक प्रदक्षिणा केली आणि धनुष्य हातात घेतलं. हातात घेतलं की त्याला प्रत्यंचा लावली, दुसऱ्या क्षणाला दोरी लावली. ब्राह्मण पाहत होते, आमचा माणूस, त्यावेळेला आमचा माणूस होता, हा ब्राह्मण आहे, ते जे आम्हाला असं वाटते की हा मत्स्यभेद करील, म्हणून त्यांनी त्या कानटोप्या अशा उंच फेकल्या. कानटोप्या बंड नाहीत. उत्साहित झाले. एका ब्राह्मणाने सांगितलं, का रे, आपला अपमान झाला तर एकदम पिढे वाटू नका, वाटतं पहा. कृष्ण चिंतन करून धनुष्य उचललं. अर्जुनाने तसं नाही उचललं. कृष्णचिंतन, त्याला काय माहिती कृष्ण बसलेला आहे, त्याला दिसत होतं, यांना काय माहिती पांडव आहेत. विद्याद्य लक्ष्यम निपाते दिद्रेण होऊन एका क्षणात विचूषिका विद्या होती की नाही यांच्याजवळ, बरोबर मत्स्य कुठे आहे पाहून घेतलं, बाण टाकला पहिलाच की खलास. जास्त धांगडधिंगा ब्राह्मणांनी केला, महान कोलाहल. उठून उभे राहिले पांडव वगैरे. आंतरिक अनुराग सूचक, कारण तिचं यौवन आणि रूप असं होतं की ती नित्यनवी होती द्रौपदी. हसत नसतानाही हसते असा भास होत होता. आंतरिक अनुराग सूचक म्हणावं त्याला. तिनं भावासोबत येऊन पटकन अर्जुनाच्या गळ्यात माळ टाकली. लग्न नाही लागलं, लग्न तर पौष शुद्ध एकादशीला लागलं. म्हणजे ते गडबड आहे जरा, लग्नाचा तर फार मोठा घोडा आहे. आणि क्षत्रिय युद्धाला आले. द्रुपदाला मारून टाका, आम्ही क्षत्रिय असून यांनी आमचा अपमान केला. एका ब्राह्मणाला मुलगी दिली, त्यांनी वर जिंकलं वगैरे, आपसात वाद झाला आणि समोर युद्धाला सगळे क्षत्रिय एकत्रित होऊन युद्धाला आले. तटस्थ होऊन देव आणि बलराम पाहत होते, घेण्यात नाही देण्यात नाही. त्याच्यात युद्धाला कर्ण आणि दुर्योधन प्रमुख होते, जरासंध होता, शिशुपाल होता. अर्जुनाने सांगितलं धर्मराजाला, दादा, द्रौपदीला घेऊन तुम्ही कुंभाराच्या घरीच चला, मी आणि दादा म्हणजे भीम, आम्ही दोघं राहतो, तुम्ही तिघं जा, कृष्णेला बरोबर न्या. ते निघून गेले. थोडा वेळ युद्ध झाला, अर्धा घटका. कर्णांनी शस्त्र खाली ठेवलं, सांगितलं, ब्राह्मणा, त्याला काय माहिती अर्जुन आहे, माझं क्षात्रते तुझ्या ब्रह्मतेजापुढे फिका आहे, म्हणून मी परत जातो. निघून गेले. अद्भुत. जरासंध महावीर, जरासंध म्हणतात अद्भुत. ब्राह्मणाजवळ ही विद्या, त्याला प्रमाणे याप्रमाणे. अजून देव अर्जुनाकडे आले नाही आहेत. अर्जुन त्यांना घडी गेलाच नाही त्यांच्याकडे. कर्ण शल्य सगळ्यांचा पराभव झाल्यानंतर वाट मोकळी झाली, निघून गेले. मूर्छित कर्ण होते. भानावर आल्यावर नमस्कार केला, ब्राह्मणाला गेले. कर्णाला अर्जुन म्हणतो, मी ना धनुर्वेद आहे, ना परतापी परशुराम आहे, मी साधा माणूस आहे. पण क्षत्रिय असं बोलले नाहीत. शल्याला भीमाने उचलून फेकून दिलं. काय झालं असेल ते. आणि नंतर बलराम आणि कृष्णाची पहिली भेट आहे. प्रोवाच भुंक्ते ती सत्यम सर्वे पांचाल. कुंती आत होती. धर्मराज सांगितलं, आई भिक्षेत तिथावदेतयाम राग्रहू, आम्ही भिक्षा घेऊन आलो. भिक्षा म्हणजे द्रौपदीला घेऊन आले होते. तिला काय माहीत की
मुलगी आणली आहे की भोजन आणलं आहे. त्याने सांगितलं पाश्चात प्रजेत कृष्णाम कष्टमया भाषते तेव्हाच प्रोवाच भुंगते ती समेत सर्व. हा एक चतुर्थांश श्लोक महत्त्वाचा. पोरांनो, पाचही भाऊ भिक्षा वाटून घ्या. बाहेर आली, द्रौपदी दिसली. सांगितलं किती पाप झालं, युधिष्ठिरा कसं करशील? ही तर द्रुपदाची कन्या द्रौपदी आहे. आणि मी तर तुम्हाला सांगितलं की भिक्षा समजून तुम्ही 5 भाऊ वाटा. आता एक तर मला सत्याचं पाप लावावं लागेल किंवा आता कसं होईल? माझ्याही बोलण्याला बाद येऊ नये. तू धर्माला जाणतो, कसं करावं? धर्मराज युधिष्ठिर सांगितलं पण जिंकलाय अर्जुनाने, अर्जुनाचंच लग्न होईल तिच्यावर. अर्जुनाने सांगितलं मला पापाचा भाग करू नका, हे जमणार नाही. आणि त्यावेळेला भगवान रोहिणी नंदन बलरामजी सहित आले. आलिंगन दिलं सगळ्यांना. देव म्हणतात धन्य धन्य धन्य. आम्ही तर समजलो तुम्ही त्या लाक्षागृहात मेले जुळून. सगळ्या जगात तर पेपरला असंच आलं, टी व्हीलाही न्यूज आहे मीडियावाल्याची. तुम्हाला इथे पाहिलं. अर्जुन हसत होते. अर्जुनाने सांगितलं अंतर जाणशी पांडुरंगा, तुला वाटलं काय इथे कशाला आला? मग तू काय स्वयंवरात आला काय? बाण का नाही लावला? मत्स्यवेध का नाही केला? राजा, कितीही अग्नीला लपवलं किंवा रत्नाला लपवलं, लपलेलं राहत नाही. दृष्टिज्ञानाला सांगितलं जा बाबा, तुला रत्न कोणी नेलं? कुत्र्या मांजरानं तर नाही, कोण कुठले थांबले काहीच पत्ता नाही. जाय पाहुणे. कुमाराच्या घरी गेल्यावर बाहेर उभे राहिले. ते पाहत होते. भीमाने भिक्षा आणली. भोजनाचा अर्धा भाग देवतावर काय असेल तर अर्पण बिर्पण केला आणि आश्रित माणसं त्यांना दिला, काही त्या कुमाराला दिला. आणि उरलेलं अन्न कुंतीच्या स्वाधीन केलं. कुंतीनं द्रौपदीच्या स्वाधीन केलं. तिला सांगितलं हा जो लठ्ठ दिसतो की नाही भीम, याच्याकरता अर्ध अन्न काढून ठेव आणि अर्ध्या अन्नाचे 6 भाग कर, तू मी आणि हे 4. दृष्टिद्युम्न पाहत होते. गोष्टी करता करता झोपले राहतील. जिथे झोपले सारी भूमी होती, काही नव्हतं. उशाकडून कुंती झोपली आणि पाय करून द्रौपदी झोपली. दृष्टिद्युम्न परत गेले. द्रुपदाला सांगितलं कोण आहे काही नक्की पत्ता लागत नाही बुवा, पण असं असं घडलं. जा त्यांना निमंत्रण द्या, कारण काही झालं तरी कन्या दिलेली आहे आणि त्याला लग्न लावावं लागेल. त्यांना उद्या भोजनाला 5ही लोकांना, त्या बाईला आणि त्या 5 लोकांना 6 लोकांना निमंत्रण देऊ नये. मी परीक्षा करून घेते त्यांची कोण आहेत. त्यांनी काय केलं, स्वयंपाकघरात जेवायला जायचं त्याच्या आधी 4 खोल्या निर्माण केल्या द्रुपदानी. पहिल्या खोलीत ब्राह्मणाला लागतात ते काय पळी पंचपात्र सामान माळ हे सगळं ठेवलं. दुसऱ्या खोलीत शस्त्रास्त्र ठेवले क्षत्रियाला अभिप्रेत. तिसऱ्या खोलीत तराजूपासून वश्याला आवडते ते ठेवून, चौथ्या बूट पॉलिशपासून सेवेचं सामान ठेवलं असेल, काय सांगता येत. पांडव जेव्हा आले तेव्हा पहिल्या खोलीत इकडे पाहिलं, निघून गेले. दुसऱ्या खोलीत मात्र त्यांना वेळ लागला. कुणी तलवार उचलली, कुणी धनुष्य पाहिलं. तिसऱ्या खोलीत नाही थांबले. चौथ्याने त्यांनी सांगितलं क्षत्रिय नक्की आहेत. जेवण झाल्यावर मग आता पंचायत आहे. त्यांनी सांगितलं हो आता लग्न लावावं लागेल. शील स्वभावाची परीक्षा झाली, तुम्ही क्षत्रियात. मग सांगितलं कोण आहात? आम्ही पांडव आहोत. अरे बाबा. द्रुपद म्हणतात ज्या दिवशी अर्जुनाने मला रथाला बांधून नेलं आणि मी याला पाहिलं, त्याच दिवशी माझ्या मनात इच्छा निर्माण झाली होती, मला जर कन्या असती तर याला दिली असती. भगवंताने इच्छा पूर्ण केली म्हणून अर्जुनाला ही कन्या दिली.